राज्य उच्च तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांचं संयुक्त विद्यमाने सुरू असणारा करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत आयोजित 52 आठवड्याची अखंड संवाद शृंखला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नोकरीच्या प्रशासकीय संधी महाराष्ट्रातील तरुणांना व्हावी यासाठी आयोजित 52 आठवड्याची अखंड संवाद शृंखला याकरिता माननीय तुषाबा शिंदे सर यांच्या आजचा विषय द प्रायव्हेट सेक्टर अँड द डायव्हर्सिटी ऑफ एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज या विषयावर नेहमीप्रमाणे सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. तर मी माननीय डॉक्टर तुषाबा शिंदे सर यांचे सहर्ष स्वागत करते. तसेच करिअर कट्टाचे अध्यक्ष माननीय श्री यशवंत शितोडे सर यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करते. आपल्या मीटिंगमध्ये या सत्रात उपस्थित असलेले शिक्षकवृंद, प्राध्यापक व सर्व विद्यार्थी मित्रांनो, तुमचे देखील मी सहर्ष स्वागत करते आणि सरांना विनंती करते त्यांनी या सेशनचं सुरुवात करावी. धन्यवाद. ओव्हर टू यू सर. थँक्यू सानिया. आणि आपल्या सर्वांचं पुनश्च स्वागत. आणि आपण काय करू शकतो मित्रांनो, आपण पुढे जाताना मला एक गोष्ट तुम्हाला सांगावंसं वाटतं की ज्यांना करिअर अपॉर्च्युनिटीचे प्रायव्हेट सेक्टर करण्याची इच्छा आहे, मी त्यांचं सर्वांचं खरंच मनापासून स्वागत करतो. कारण आजच्या घडीला आपण जे इथं बसतो प्रत्येकाला असं वाटतं की मी गव्हर्नमेंट सेक्टरकडे यावं, मला हे करावं, मी युपीएससी करावी. हे पण ज्या अपॉर्च्युनिटीज प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहेत त्याच्यावरती वादच नाहीये. जिथे ज्याला करण्याची इच्छा आहे त्याला खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत, परंतु मेहनत करण्याची तुमची तयारी जी हवी ती 24 तास करण्याची तयारी हवी तुम्हा सर्वांना, ज्या कोणाला. पण एक गोष्ट आहे, तुम्हाला अपॉर्च्युनिटीज खूप मोठ्या आहेत आणि तुम्हाला जे आहे करण्याची जी इच्छा आहे त्या याच्यामध्ये मला तुम्हाला 2 गोष्टी अगोदर सांगाव्यासं वाटतात, मग आपण आपल्या पुढच्या तयारीकडे वळूया. मित्रांनो, तुम्हाला स्काय इज द लिमिट आहे, जे की तुम्हाला गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये तुम्हाला भेटत नाही. तुम्हाला एक साचेबंद एरिया असतो. त्या साचेबंद एरियामध्ये तुम्हाला काय करावं लागतं की तुम्हाला ते दिलेलं आहे, तो एरिया तुम्हाला दिलाय, त्याच्यावर तुम्हाला काम करायचंय आणि जसं तुम्हाला गव्हर्नमेंटचे इन्स्ट्रक्शन असतील तसं तुम्हाला काम करावं लागतं. प्रायव्हेट सेक्टरमध्ये तसं नाहीये. प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्ही कंपनीत काम करताय, ओके, अनुभव घेतला, बट यू कॅन स्टार्ट अप युअर ओन बिझनेस. आजच्या घडीला भारतामध्ये मित्रांनो, येणारा 25 वर्षाचा काळ किंवा येणारा 40 वर्षाचा काळ हा जगामध्ये भारताचा आहे. जसं आजपर्यंत युएसए होतं, येणाऱ्या काळामध्ये चायना राहील. ओके. तर तुम्ही जर म्हटलं मला शेताच्या मध्ये मला डाळीचा बिझनेस करायचा आणि मला एक्सपोर्ट करायचं, यू कॅन डू. तुम्हाला असं वाटलं की मला छोटासा माझा बिझनेस बनवायचा, मला सायकल बनवायची आहे किंवा सायकलचा पार्ट बनवायचा, एखाद्या गाडीचं छोटंसं इलेक्ट्रिक इक्विपमेंट एवढंच पार्ट असेल मित्रांनो, किंवा सेमी कंडक्टर, तुम्ही एक लक्षात घ्या, एक चिप आहे, एवढीच आहे, तुम्ही बघताय माझ्या हाताच्या बोटावर. पण एवढ्याशा चिपसाठी तुम्ही तुमचं जीवन जर ओतलं तर तुम्ही कॅन इमॅजिन तुम्ही काय करू शकता. मित्रांनो, जर 24 तास एकाच गोष्टीवर ध्येय केलं तर मित्रांनो, देर इज अ नथिंग इज इम्पॉसिबल. फक्त काय होतं माहितीये का, आपल्याकडे प्रॉब्लेम काय आहे मित्रांनो, की आपल्याकडे वातावरण नाही. जसं एखाद्या गावामध्ये जे म्हणतो आपण मारवाडी म्हणतो, सिंधी म्हणतो, ती लोक मेहनत का करतात, कारण लहानपणापासून त्यांना बाळकडू असतं. त्यांना पैशाची रिस्क काय असते, पैसे मोजायचे कसे, पैसे कसे इन्व्हॉल्व करायचे, कसे उलाढा करायचे, हे त्यांच्याकडे गायडन्स असतं. मित्रांनो, आपल्या मराठी याच्यामध्ये कुटुंबामध्ये ह्या गोष्टी ह्या कमी पडतात. पण त्याचा जो काळ आहे दॅट इज द अनबिलिव्हेबल काळ आहे. तर तुमच्याकडे पुढे जाताना जसं मी तुम्हाला जी आता जी शेअर केली पीपीटी, त्या मित्रांनो, ही पीपीटी आहे ना माझ्यासाठी खूप जीवन पहिल्या माझ्या करिअरमध्ये, this slide is always, this photo of Albert Einstein and his remark is a very very kind of ह्यूज इम्पॅक्ट. मित्रांनो, तुम्ही बघा, लिंक मी ह्या प्रायव्हेट सेक्टर सोबत करतोय म्हणून ही लिंक अगोदर टाकली. इमॅजिनेशन इज इम्पॉर्टंट दॅन नॉलेज, अँड नॉलेज इज लिमिटेड बट इमॅजिनेशन इन्सर्कल द युनिवर्स. अर्थ बघा, एकदा तुम्ही 2दा वाचा स्वतः, यू विल गेट अ मिनिंग. आणि मी याला सांगण्याचा प्रयत्न करेल आणि हाऊ इट रिलेट टू द प्रायव्हेट सेक्टर आणि हाऊ इट रिलेट टू युअर करिअर इन दी कमिंग फ्युचर इन द प्रायव्हेट सेक्टर. त्यासोबत मी लिंक करण्याचा प्रयत्न करतो आणि आय होप यू विल एन्जॉय इट. ह्या ज्या पिक्चरवरती जे लिहिलंय ते फक्त एकच लाईन लिहिली, पण पूर्ण लाईन ती वरची आहे. ओके. तर इमॅजिनेशन इज इम्पॉर्टंट दॅन द नॉलेज. का? तुमच्या ज्ञानापेक्षा तुम्ही जे स्वप्न बघता, इमॅजिन करता, हे मोठं आहे, महत्वाचं आहे. कारण नॉलेज इज लिमिटेड
मी आता 5वी शिकलो, 10वी शिकलो, 12वी शिकलो किंवा मी मेडिकल शिकलो, तर मला मेडिकलचंच नॉलेज आहे. नॉलेज इज लिमिटेड. परंतु इमॅजिनेशन आहे ती खूप मोठं आहे. तुम्ही आता जरी केलं, तुम्हाला कळलं, तर तुम्ही आता काय करणार? अरे, तुम्ही त्या यूएसएत फिरून येणार. मग थोड्याच वेळात तुम्ही लंडनला जाणार, थोड्याच वेळात तुम्ही अरब कंट्री जाणार, थोड्याच वेळात तुम्ही दुसऱ्या विश्वामध्ये जाणार. कशावर जाणार? मंगळ ग्रहावर जाणार. मग मंगळ ग्रह सूर्य सोडून दुसऱ्या आकाशगंगेमध्ये जाणार. त्याला आपण लाईट सायकल म्हणतो. कळतंय का? ही इमॅजिनेशन आहे. आर यू गेटिंग? हाच मुद्दा घेऊन इलन मस्क काय करतोय? आज रॉकेट बनवतोय, गाडी बनवतोय, विदाउट ड्रायव्हिंग गाडी बनवतोय. मग उद्या तो ट्विटर वरती करतोय, मग हे करतोय. नॉलेज इज लिमिटेड मित्रांनो. आर यू गेटिंग? एक गौतम अदानी असेल म्हणा किंवा धीरूभाई अंबानी असतील. ते शिकले किती छोटे, पण त्यांच्या नॉलेजपेक्षा काय मोठं होतं? त्यांची इमॅजिनेशन पॉवर मोठी होती. त्यांचं स्वप्न मोठं होतं. त्यांचं ध्येय मोठं होतं. तुमच्या नॉलेजला लिमिटेशन आहे शिकण्याचं. इमॅजिनेशनला नाही आहे. आर यू गेटिंग माय पॉइंट? जर तुमच्याकडे इच्छाशक्ती आहे, की मला काही करून दाखवायचंय, मला काहीतरी मोठं बिझनेसमॅन बनायचं आहे, तर मित्रांनो तुम्ही करू शकता. ती इच्छाशक्ती पाहिजे आणि त्या इच्छाशक्तीसाठी हा आपली करिअर कट्ट्याची जी 52 आठवड्याची जी शृंखला आहे, ती आपण याच्यावर काम करतो आणि मित्रांनो तुम्हाला ह्या धिस इज अ व्हेरी बेस्ट प्लॅटफॉर्म ज्या ठिकाणी आपण बोलू शकतो, बघू शकतो. आम्हाला असं कोणी सांगणारं नव्हतं. म्हणजे मला तरी भेटलं नाही कोणी, की आपण असं करू शकतो. मित्रांनो, लाईफ इज नॉट लिमिटेड विथ लाईफ इज असं नाही की बाबा तुम्ही एक परीक्षा पास झाला नाही म्हणून तुम्ही हरला, असं नाहीये मित्रांनो. तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते, तुम्हाला खूप प्रेरणादायी राहील. मी मागच्या वेळेस एका ठिकाणी गेलो होतो. मी राजस्थानला गेलो होतो आणि मी नॅशनल पार्क मुलांना दाखवायला गेलो होतो. तर एक चांगली गोष्ट मी ऐकली आणि ते तुम्हाला सांगायला वाटतंय. कारण मित्रांनो, हार म्हणजे अ, जीवनाची हार नाहीये. हार म्हणजेच जीवनाचं एंड नाहीये. हार म्हणजे तुमचं हारला असं नाहीये. हार इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ आहे. तुम्ही जेवढं हाराल, तेवढं तुम्हाला लर्निंग होईल. जेवढं तुम्ही हाराल, तेवढं तुम्ही हे कराल. याच्यात काय शिकलो मित्रांनो, मागच्या वेळेस मी जेव्हा नॅशनल पार्कला गेलो, तर माझ्या मुलींना वाघ बघायला भेटला आणि वाघ खूप जवळून बघायला. ओके. तर वाघ आहे ना, आपल्या शिकारीच्या मागे होता. तर मला त्या ठिकाणी जो आमचा गाईड होता, तो काय म्हटला, "सर," म्हणे, "हा जेव्हा 10 वेळेस ट्राय करतो, तेव्हा एकदा शिकार सक्सेसफुल होते मित्रांनो." ह्या वाक्यामध्ये तुम्हाला अर्थ बघा. तो जेव्हा 10 शिकार लीला मागे लागतो, त्याच्यापैकी एकच शिकार भेटते. म्हणजे एक जंगलचा राजा एवढा मोठा असून सुद्धा त्याला एका शिकारीसाठी 10 वेळेस त्याला हार मानावी लागते, 9 वेळेस. तर आपण तर एक क्षुद्र प्राणी आहोत. आपण एक कॉमन पर्सन आहोत मित्रांनो. जाणवतंय तुम्हाला मला काय सांगायचंय? तर जीवनामध्ये जे काही तुम्हाला चुका होतात, हार होते, याच्यानं थांबायचं नाहीये. तुम्ही एखादं नवीन स्टार्टअप केलं, नवीन तुम्ही बिझनेस सुरू केला, नवीन तुम्ही एक्झाम दिली. बिलकुल नाही. धिस इज द युअर लर्निंग स्टेप. धिस इज अ वन स्टेप फॉर युअर सक्सेस. फक्त महत्वाचं काय? तुम्हाला त्याच्यात सोडायचं नाहीये. तुम्हाला तिथून हार मानायची नाहीये. तिथून तुम्हाला स्वतःला कमी लेखायचं नाहीये. अल्बर्ट आइन्स्टाईनने ज्यावेळेस 1000 वेळेस त्यांनी बल्ब बनवताना हारला. तरी तो हे करत होता मित्रांनो. तरी लोकांचा त्यांच्यावर विश्वास होता आणि स्वतःवरती विश्वास होता. मित्रांनो, तुमच्या करिअरमध्ये कुठली करिअर असू दे, दॅट मे बी द गव्हर्नमेंट करिअर, दॅट मे द प्रायव्हेट करिअर, यू हॅव अ कॉन्फिडन्स ऑन यू. मित्रांनो, जेव्हा जंगलाच्या राजाला त्याला जेव्हा 10 वेळेस हे करतो, तेव्हा त्याची एक शिकार होते. तर मित्रांनो, आपण त्याला एक खूप पॉझिटिव्ह अँगलने हे करायचंय तुम्हाला, की येस, मला किती केल्यानंतरही मला मला स्वतःवरती कॉन्फिडन्स ठेवायचा ओके मित्रांनो. आणि ह्या याच्यासोबतच आपण आता पुढचं जे सत्र घेणार आहोत याच्यामध्ये, की प्रायव्हेट सेक्टरमध्ये आपण मी जसं तुम्हाला मागे सांगितलं, स्टार्टअप असेल, फ्रीलान्सिंग असेल, सोशल मीडिया आहे, प्रायव्हेट सेक्टरमध्ये काय-काय आहे. तर मित्रांनो, तुमचे प्रश्न रेडी ठेवा. आपण एक-एक सत्र घेत चालू, त्याच्यापुढे जाऊया. आज आपण जे सुरू करणार आहोत सोशल मीडिया मित्रांनो. आणि सोशल मीडिया इज अ लाइक अ सेम थिंग. इट इज अ इमॅजिनेशन वर्ल्ड. आणि ह्या ठिकाणी तुमचं नॉलेज जरी लिमिटेड असेल, तुमच्या इमॅजिनेशनवरती तुमचं काम चालतं. नवीन-नवीन तुमचे हे येतात. तर याच्यासोबत आपण आता पुढे वळूया सोशल मीडिया मित्रांनो. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल, मला तुम्ही याच्यामध्ये हे सांगा, किती जणांना सोशल मीडियावरती नॉलेज आहे? किती जणांना आवडतं? हे तुम्हाला चॅटबॉटवर टाका. मला बघू द्या.
आणि तुम्हाला काय काय भीती वाटते ते टाका त्याच्यामध्ये, जेणेकरून मी बघेल त्याच्यामध्ये आपल्याला काय हे आहे. मित्रांनो, एका वेळेस रतन टाटा यांनी आता एक रिसेंट त्यांच्या डिपार्चर त्यांच्या एक त्यांची डेथ होण्याच्या अगोदर त्यांनी एक रिमार्क दिला होता, की आजच्या घडीला जी युथ आहे, 40% युथ ही दे आर अर्निंग थ्रू सोशल मीडिया. दिस इज द पॉवर ऑफ सोशल मीडिया. म्हणून मी सोशल मीडिया पहिल्यांदा घेतलंय मित्रांनो. सोशल मीडिया इज गोइंग टू रिॲक्ट लाईक एनिथिंग येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो. आणि सोशल मीडियामध्ये काय काय अपॉर्च्युनिटीज आहे, आज आपण आजच्या घडीला काय अपॉर्च्युनिटीज आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही काय काय करू शकता. बऱ्याच जणांना एक भ्रम असतो मित्रांनो, की सोशल मीडिया म्हटलं की तुम्हाला एक काही ते क्लास करावे लागतील, काही कोर्स करावे लागतील. मित्रांनो, असं नाहीये. तुम्ही जरी स्वतः बघितलं याच्यामध्ये तर तुम्ही स्वतःच्या अनुभवावरती, स्वतःच्या क याच्या ॲक्शनवरती जे तुम्ही शिकाल डे टू डे लाईफ त्याच्यावरती सुद्धा यू कॅन ग्रो. तर मित्रांनो, कमिंग टू द पॉइंट, आपल्याला सोशल मीडियामध्ये एवढं करियर अपॉर्च्युनिटीज आहेत, जसं मी तुम्हाला आता सांगतोय. ब्लॉग रायटिंग. मित्रांनो, ब्लॉग रायटिंग तुम्हाला माहीत असेल, तरी मी एकदा पूर्ण डिटेल सांगतो छोटंसं. ब्लॉग रायटिंग म्हणजे तुमच्याकडे जे नॉलेज आहे, त्याला तुम्ही एका चांगल्या रूपात होऊन तुमचं सोशल मीडियावरती अकाउंट असतं ब्लॉगवरती. लाइक फॉर एक्झाम्पल डॉक्टर तुषाबा शिंदे @blogspot.com हे तुमचं ब्लॉगचं आयडी असतं मित्रांनो. ब्लॉग तुम्ही स्वतःचं बनवू शकता. तिथे त्या ठिकाणी जर तुमची ट्रॅफिक त्या ठिकाणी चांगली आली, तर यू कॅन अर्न इन लॅक्स रुपये. मित्रांनो, मिस्टर सरकार म्हणून एक ब्लॉग आहे आणि आय थिंक शी डज अ वर्क ऑन द ट्रॅव्हलिंग. मित्रांनो, ती नुसतं फिरते आणि ती स्वतःच्या त्याच्यावरती व्हिडिओ आणि ब्लॉग बनवते. व्ही ब्लॉग म्हणतो आपण त्याला. व्हिडिओ आणि रायटिंग याचं दोन्हीचं कॉम्बिनेशन त्याला म्हणतो, त्याला व्ही ब्लॉग म्हणतो. आणि व्ही ब्लॉग वरती शी अर्न इन करोड्स. तर दिस इज द पॉवर ऑफ ब्लॉग रायटिंग. नंतर वेबसाईट लॉन्चमध्ये तुम्ही स्वतःचं बनवू शकता. ई बुक लॉन्चिंग म्हणजे तुम्ही कोणाला पुस्तक लिहायचंय, तुम्ही त्याला मदत करता. मागच्या वेळेस मी तुम्हाला बोलताना बोललो होतो. तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, यू कॅन डू युअर ओन फ्रीलान्सिंग व्हाईल डूइंग युअर ग्रॅज्युएशन. तुम्हाला डिपेंड राहायची गरज नाही. तुम्हाला इकडे-तिकडे जायची गरज नाही. यू कॅन डू युअर बिझनेस बाय डूइंग वर्क ऑन ऑनलाईन ऑन द युअर कॉम्प्युटर व्हाईल डूइंग युअर एज्युकेशन. आणि मित्रांनो, तुम्ही आरामशी 10, 20, 30, 40, 50,000 रुपये कमवू शकता. पण काय होतं, आपल्याला कोणी सांगतच नाही. आपल्याला आपल्याला मित्र कसे भेटतात? काय ते गुटखा खाणारे, मटका खाणारे काय-काय जे असतात. आपल्याला गावाकडे कोण भेटतं आपल्याकडे, "अरे चला पिक्चर." आपल्याकडे कोणी भेटत नाही. आपल्याकडे कोणी म्हणतं का, "मी ₹20,000 कमवतो." अरे एकदा जर एक मित्र म्हटलं 20,000 तर दुसरा म्हणतो, "मी का कमवू शकत नाही?" आर यू गेटिंग? तर हे अशी लोकांची मंडळी आपल्या मित्र कंपनी नसते. म्हणून हा प्रॉब्लेम येतो. तर जे कोणी विद्यार्थी समजा ज्याचं रायटिंग चांगलं आहे, स्पीड रायटिंग आहे, तर तो बुक रायटिंगसाठी तो बनवू शकतो. आज आज तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून तुम्ही छान बुक बनवू शकता मित्रांनो. Twitter अकाउंट मॅनेज करणं, YouTube व्हिडिओवरती तुम्ही व्हिडिओ बनवून त्याचं मटेरियल बनवता. तुम्ही व्हिडिओवर YouTubeवरती बघता किती हे आहे. Instagram अकाउंट त्याला वाढवणं. नंतर ईमेल मार्केटिंग असतं. आज हे नवीन कल्चर आलंय. ईमेल मार्केटिंग आहे. डिजिटल मार्केटिंग त्याच्यावर करता. आज एक अफिलिएट मार्केटिंग असतं, की तुमच्या वेबसाईटवरती तुम्ही कोणा कंपनीसोबत टाय केलं, तर अफिलिएट मार्केटिंग म्हणजे तुम्ही काही न करता फक्त जी लोकं तुमच्या अकाउंटवर येतात, त्याला करून सुद्धा अफिलिएट मार्केटिंग करून काही न करता यू कॅन अर्न मनी. पण महत्त्वाचा मुद्दा आहे, यू हॅव टू हॅव द कंटेंट, यू हॅव टू इन्क्रीज दॅट वे आणि देन ओन्ली यू कॅन गेट. देन ई-बुक लॉन्चचं सांगितलं. Facebook आहे, LinkedIn आहे, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत, कंटेंट रायटर आहे. मित्रांनो, आज जी काही टॉप मोस्ट लोकं आहेत, मोठमोठी जी लोकं आहेत, ऑफिशियल आहेत, दे नीड अ पीपल हू डेव्हलप देअर ओन ब्रँड. आज कुठलाही आमदार असो, नगरसेवक असो, खासदार असो, मोठमोठे बिल्डर असो, मित्रांनो प्रत्येकाला सोशल मीडिया मॅनेजर लागणार आहे, लागतोय आणि लोकं करोडो देत आहेत. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, सोशल मीडिया मॅनेजर जे असतात, एखादा जो कोणी पॉलिटिशियन असेल किंवा मोठमोठे बिल्डर असतील, सॉरी म्हणजे बिझनेसमॅन असतील, मित्रांनो त्यांच्या कंपन्यांजवळ करोडो रुपयाचा खर्च करतात. कॅन यू इमॅजिन? काही लोकं म्हणजे जे काही आहे, म्हणजे मी आय शुड नॉट टेक अ नेम. पॉलिटिशियन दे स्पेंड ॲट लीस्ट 50 लाख टू 1 crore ओन्ली ऑन द सोशल मीडिया कंपेनी. जे टॉप मोस्ट रँकिंग आहेत. तर दॅट इज द पॉवर ऑफ धिस वन. म्हणजे तुम्हाला कोणी असेल किंवा एखादा व्यक्ती असेल, त्याला वाटतं की मी शिकलेलो नाहीये किंवा मला शिकायची इच्छा नाहीये आणि त्याला इंटरेस्ट आहे, तर दे कॅन मेक द ह्यूज करियर इन धिस थिंग. आणि आज पण एक गोष्ट मात्र आहे,
बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, की अरे आपल्याला काय शिकायची गरज आहे? सोशल मीडिया आपल्याकडे आहे तर का? मित्रांनो तसं करू नका. आता चायनामध्ये एक नवीन रूल आला. ज्याला कोणाला सोशल मीडिया आता काही लोकं फायनान्सवरती रील बनवतात, फायनान्सवरती कंटेंट बनवतात, बरोबर? आणि आणि काही लोकं हेल्थवर बनवतात, काही लोकं सेलिब्रिटी बनवतात, काही लोकं एज्युकेशन बनवतात. तर चायनाने एक नवीन रूल आणलाय, इफ यू वांट टू मेक दॅट थिंग, यू शुड हॅव द मास्टर ऑर ग्रॅज्युएशन इन दॅट एरिया. तर मला सगळ्यांना एकच विनंती आहे, की तुम्ही कुठलेही साइड बिझनेस, कॉलेज करायचं असताना किंवा तुम्ही काही करत असताना तुमची एज्युकेशनला बायपास करू नका. एज्युकेशन इज युअर स्ट्रेंथ. इव्हन दो तुम्ही बिझनेस करत असाल, तर तुम्ही ऑनलाईन करा. यशवंतराव चव्हाण विद्यापीठातनं ऑनलाईन एम-बी-ए करा, बी-ए करा. तुम्ही इग्नोमधनं, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीमधनं करा. आता एक इंटरनॅशनल तुम्हाला आणखीन एक मित्रांनो, मी येणाऱ्या याच्यामध्ये आणखीन एक सांगेल, की येणाऱ्या याच्यामध्ये यू कॅन टेक द फॉरेन सर्टिफिकेट फ्रॉम हार्वर्ड युनिव्हर्सिटी, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी ऑनलाईन अँड विथ फ्री कॉस्ट. तुम्हाला जर सर्टिफिकेट कोर्स घ्यायचे असतील, यू हॅव टू जस्ट पे द $100. $100 म्हणजे किती? अराउंड 8,000 आता 9,000 पकडून घ्या मित्रांनो. तर धिस इज द पॉवर यूज यू कॅन. तर मित्रांनो जस्ट आय टोल्ड अबाउट द सोशल मीडिया याच्यामध्ये काय-काय ह्या गोष्टीमध्ये आपण आपण याच्यावर डिस्कस करूया. मित्रांनो जसं तुम्ही बघाल सोशल मीडिया मॅनेजरमध्ये इज अ रिस्पॉन्सिबल फॉर ऑल क्रिएटिंग, शेड्यूलिंग अँड मॉनिटरिंग अक्रॉस. तर याच्यामध्ये हा मॅनेजर काय करतो, ही लुक आफ्टर द ब्रँड डेव्हलपमेंट असो, ही कोऑर्डिनेट विथ द जे आपले Facebook, LinkedIn हे जे काही याला आपण हे करतो त्याचं पूर्ण मॅनेजमेंट करतो. तुम्हाला काय आवश्यक आहे तुमच्या याच्यामध्ये हाऊ ही कॅन डेव्हलप द ब्रँड व्हॅल्यू ऑफ द एनी पर्सन. ही मे बी पॉलिटिशियन, ही मे बी डॉक्टर, इंजिनियर, ही मे बी द ब्युरोक्रॅट. आजकाल तुम्ही बघितलं असेल ब्युरोक्रॅटचे सुद्धा पेजेस असतात. मोठमोठे त्यांचे फॅन क्लब असतात हे. मित्रांनो तुम्हाला कळतंय म्हणजे की हाऊ द वर्ल्ड इज गोइंग. येणारा काळ तोच आहे. कंटेंट रायटर आपण कंटेंट म्हणतो, आपण जे टाकतोय मित्रांनो, फोटो टाकतोय किंवा डाटा टाकतोय, त्याला आपण कंटेंट म्हणतो आणि कंटेंटलाच आज कंटेंट मॉन्स्टर म्हणतात. की कंटेंट रोज-रोज तुम्ही नवीन टाकू शकत नाही. त्याला तुम्हाला एक व्यक्ती लागतो, स्पेशलाइज्ड पर्सन लागतो. तर कंटेंट रायटरला आजकाल कंपन्या अराउंड 40, 50, ₹60,000 देतात. अकॉर्डिंग टू युअर एक्सपिरियन्स अँड इफ यू हॅव द ब्रँड व्हॅल्यू म्हणजे तुमचं स्वतःचं फॉलोअरशिप असेल, तर इट मे गो इन द मंथली इन लॅक्स. पण डिपेंड अपॉन युअर. तर मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल की सोशल मीडिया हे क्षेत्र खूप मोठं होत चाललंय. आज गेल्या 5-10 वर्षामध्ये हे वाढलंय, पण येणाऱ्या 15, 10-20 वर्षामध्ये इट इस गोइंग टू बूम. येणाऱ्या काळामध्ये आणखीन जसं Facebook, LinkedIn आहे तसं आणखीन नवीन-नवीन येतील. पण महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, ज्याला कोणाला करियर करायचं दे शुड बी अर्ली स्टार्टर. म्हणजे आता नवीन उद्या एखादं Meta आलं. गृहीत धरा आता Metaनं आणखीन नवीन एक प्लॅटफॉर्म आणलं. Twitterसारखं नवीन आणलं. इफ यू जॉइन अर्ली अँड ग्रो अर्ली, यू हॅव द स्पेस अर्लियर दॅन अदर्स मित्रांनो. नंतर मित्रांनो थर्ड बघा डिजिटल मार्केटिंग स्पेशलिस्ट आहे. याच्यामध्ये तुम्ही कसं इन्फोग्राफिक बनवता, कंपेन कसं करता. तुम्ही बघत असाल पॉलिटिशियन लोकांचं रोज-रोज नवीन असतं किंवा जे मोठमोठ्या इंडस्ट्रीज असतात त्यांचं कंपेन खूप स्ट्राँग असतं. सोशल मीडिया अॅनलिस्ट असतो, की आज तुमच्या सोशल मीडियावरनं ते ठरवतात, की तुमची क्रेडिबिलिटी किती आहे, तुमचा इन्फ्लुअन्स किती आहे, तुमच्याकडं मार्केट व्हॅल्यू किती आहे त्यानुसार हे करतात. कम्युनिटी मॅनेजर आहे म्हणजे तुम्ही एखादं बिग ब्रँड आहे, जसं आता एखादं पब्लिक सेलिब्रिटी आहे, हिरो हिरोईन आहे, त्यांचं हे सगळं याला मॅनेज करतात. सोशल मीडिया स्ट्रॅटेजिस्ट. ओके. पेड मीडिया, परफॉर्मन्स मार्केटिंग स्पेशलिस्ट. मित्रांनो तुम्हाला काही शंका असतील त्याच्यावर प्लीज काइंडली आस्क. याच्यामध्ये व्हिडिओ स्पेशलिस्ट आहे, सोशल कॉमर्स मॅनेजर हे तुम्ही असं बघू शकता मित्रांनो. याच्यावर मी जास्ती बोलणार नाही. तुमचे काही डाउट असेल, देन वी विल डिस्कस ऑन इट मित्रांनो. हां, तुम्ही जस्ट हे बघा, की आजकाल जे बिगिनर कोर्सेस आहेत, कंटेंट रायटिंग आहे, त्यासाठी कोर्सेस आहेत, ब्लॉग रायटिंग आहे. यासाठी वेगळे-वेगळे कोर्सेस आज वेबसाईटवर अवेलेबल आहे आणि अशी गरज नाहीये, की तुम्ही त्याचे कोर्स करा, पैसे वेस्ट करा. जी लोकं ज्यांच्याकडे पैसे नाहीयेत किंवा दे वांट, दे कॅन लर्न ऑनलाईन विथ फ्री कोर्सेस ऑन YouTube आहेत मित्रांनो. पण तुम्ही काय त्याला यू मस्ट अप्लाय ऑन युअर सेल्फ आणि त्याचा वापर करत राहणं आणि महत्त्वाचा मुद्दा काय? तुम्ही चुका करा, ब्लंडर करू नका. कुठल्याही ह्याच्यामध्ये आयदर यू आर इन द प्रायव्हेट सेक्टर ऑर एनीवे. आणि तुम्ही खाली बघाल, की दे आर हाऊ टू डेव्हलप युअर पर्सनल ब्रँड. तर त्याच्यामध्ये तुम्हाला
हाऊ टू स्टार्ट युअर निश, तुमचं स्पेशलाइज कसं करावं, तुम्ही कसं डेव्हलप करावं, ह्या गोष्टीवर खूप काही आहे मित्रांनो. तर कमिंग टू द पॉइंट, आजच्या घडीला मित्रांनो 5 ते 6 असे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत, ज्या ठिकाणी अ, तुम्ही काम करू शकता. पण प्रत्येकाचं एरिया हा वेगळा आहे. मित्रांनो सर्वात जे आपल्या हायली क्वालिफाईड जी लोकं असतात, मी तुम्हाला एक जर सांगतो, फॉर एक्झाम्पल जे इंटेलेक्चुअल क्लास आहे, अकॅडमिशियन आहेत, ज्यांचं आणि त्यांचं रायटिंग आहे आणि ज्यांचं सॅलरीड क्लास आहे, त्यांच्यासाठी एक प्रोफेशनल ग्रुप म्हणून LinkedInला खूप व्हॅल्यू आहे. तसंच जर त्यांना स्वतःचं ग्रोथ करायची आहे, स्वतःचं तुम्ही नाव बनवायचं असेल, तर LinkedIn हे बेस्ट प्लॅटफॉर्म आहे प्रोफेशनलसाठी. आता काही लोकं जे असतात, जसं पॉलिटिशियन लोकं आहेत, त्यांना Facebook खूप महत्वाचं आहे. कारण Facebook हा कॉमन पर्सन प्रत्येकजण आजकाल वापरतोय आणि त्या Facebookमध्ये ही कॅन ग्रो देमसेल्फ. पण लोकांचं आणि जी कॉमन पब्लिक LinkedInवर भेटणार नाही तुम्हाला. Facebookवर जास्ती भेटेल आणि Instagramवर भेटेल. यंग क्राउड जो आहे, ज्याला रील बघायला आवडतं, छोटे-छोटे 15 मिनिटं, 20 सेकंद, सॉरी 15 सेकंद, 30 सेकंद, 50 सेकंद, त्यांना Instagram खूप आणि Instagramचे फॉलोवर वाढतात. त्याच्यामुळे जी लोकं यंग आहेत, ज्यांना एंटरटेनिंग आहे, त्यांना Instagram इज ओके. चौथं आहे Twitter मित्रांनो. Twitter इज अ व्हेरी, व्हेरी म्हणतात ना, धारदार तुमचं वेपन आहे मित्रांनो. तुमच्या कुठल्याही गोष्टीची जी सेन्सिटिव्ह आहे, तुम्ही एकाच मिनिटामध्ये टाकली, तर मित्रांनो एका मिनिटामध्ये पूर्ण जगामध्ये ती इन्फॉर्मेशन फिरवण्याची जी ताकद आहे, ती Twitterवर आहे मित्रांनो. आणि महत्त्वाचा मुद्दा काय? Twitterवरती एखादी चांगल्या गोष्टीची व्हॅल्यू पडायला वेळ लागत नाही आणि एखादी साधी गोष्ट व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. तेव्हा Twitter इज अ व्हेरी सेन्सिटिव्ह वेपन, सेन्सिटिव्ह सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तर हे आहे. नंतर मित्रांनो अ, अ, YouTube चॅनल जे आहे, आजच्या घडीला सर्वात मोठं जे सोशल मीडियावरती वापरलं जाणारं आफ्टर Google जे आहे ते YouTube आहे. पण YouTube जरी लोकांना जरी फ्री असेल, पण डाटा एक्सपेंडिचर करताना आपला डाटा स्पेंड होतो. परंतु त्यामध्ये जी मार्केटिंग केली जाते आणि लोकं त्याच्यामध्ये अर्निंग करतात. म्हणजे एखाद्याला जर लाखो फॉलोवर असतील, तर ही कॅन अर्न इन लॅक्स इन पर मंथ. आणि हे जे सोशल मीडिया बोलतोय मित्रांनो, याच्यामध्ये प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती यू कॅन अर्न. प्रोव्हायडेड यू मस्ट हॅव द युअर टेक्निक, युअर निश. आणि बऱ्याच जणांना काय वाटतं मित्रांनो, की सोशल मीडिया आहे, मी फॉलोवर वाढवले, आणि मी पैसे कमवतो, असं नाहीये. हे जरी सत्य असेल, पण त्याच्यामागची जी मेहनत आहे ती प्रत्येकाला दिसत नाही. जी कोणी आहे, आजकाल तुम्ही अ, रोहित शर्मा असेल किंवा बाकी माहेश्वरी असतील किंवा ही जी मोठी लोकं आहेत सोशल मीडिया, आपल्याला दिसतं मित्रांनो, पण त्याच्यामागे ती 24 तास, म्हणजे मी सांगेल दे वर्क हार्ड फॉर ॲट लीस्ट 16 टू 18 हॉवर. म्हणजे कोणतंच क्षेत्र ईझी नाही. तुम्हाला आज जर तुम्ही चांगले आहात, यू आर अर्निंग, पण इट इस नॉट गॅरंटेड आफ्टर 1 इयर यू विल बी इन अ मार्केट फॉर दॅट अँड यू आर इक्वली बेस्ट अँड रिस्पेक्टेड इन द मार्केट. असं होत नाही मित्रांनो. तुम्हाला मेहनत खूप आहे. YouTubeवरती तुमचं कंटेंट बघणारे, करणारे YouTube आहे. नंतर मित्रांनो, जसं मी आता तर तुम्हाला सांगितलं ब्लॉग. ब्लॉगवरती तुमचं जे नॉलेज असेल, एक्सपर्टाईज असेल, यू कॅन डू द मिरेकल मित्रांनो. ओके. तर दॅट इज अ थिंग. आणि पण तुमचं कंटेंट हे आहे. तर एकंदरीत तुम्ही तुम्ही तुमचं एंट्री करू शकता, स्वतःचं डेव्हलप करू शकता, पण कंटिन्यूटी राहण्यासाठी तुम्हाला 16 तास मेहनत करावीच लागते मित्रांनो. एकदा तुम्ही एखाद्या वेळेस तुम्ही नवीन असाल, तुम्ही वाढलात, त्याच्यानंतर तुम्ही यू कॅन डेलिगेट द डेव्हलपमेंट टू द लोअर लेव्हल ऑन द पेमेंट बेसिस. पण मेहनत तुम्हाला आहे. शेवटी तुम्हालाच बघायचं. तर मित्रांनो, आपण एक छोटंसं घेऊया याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट आणि देन वी विल टेक अ क्वेशन आन्सर आफ्टर 5-7 मिनिट. मित्रांनो, LinkedInमध्ये नेटवर्किंग आहे, थॉट लीडरशिप आहे. इट इज पॉवरफुल सोड इन द हँड ऑफ द इंटेलेक्चुअल क्लास. याच्यामध्ये करियर अपॉर्च्युनिटीज आहे. आजकाल LinkedInवरती आहे. सोशल मीडिया मॅनेजर करू शकता. याच्यावर तुम्ही रिक्रुटमेंट करू शकता. स्वतःचा ब्रँड डेव्हलप करू शकता. तुम्ही ॲडवायझर म्हणून राहू शकता. LinkedIn इज अ व्हेरी फाईन. आणि याच्यामध्ये मित्रांनो, मी हाऊ टू मॉनिटाईज हे याच्यावर मी बोलत नाही. जर तुमचा प्रश्न आला तर मी बोलेल याच्यावरती. पण मी याच्यात जास्त काही हे करत नाहीये. पण नो डाउट यू हॅव द बेस्ट थिंग. मित्रांनो, Facebook इज वन ऑफ द बेस्ट प्लॅटफॉर्म फॉर द कॉमन पब्लिक. Facebook गिव्हज द क्रेडिबिलिटी अँड ट्रस्ट इन द कॉमन पब्लिक. तर एखादा व्यक्ती जर पब्लिक फिगर असेल, जसं नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री, तर Facebook इज द वन ऑफ द एरिया. आणि त्याच्यामध्ये तुम्ही ग्रो होऊ शकता. लोकं तुम्हाला बघतात. म्हणजे तुम्ही आज जर एका मिनिटात टाकलं, तर पीपल सी व्हॉट यू आर डूइंग. आणि खरंच आहे, सोशल मीडिया इज अ, लोकं म्हणत असतील काही, "अरे कामाचं नाही." पण मित्रांनो,
मला स्वतःला वाटतं इट इज अ गुड थिंग. आणि कारण काय होतं, तुम्ही काय करता बाकीचे लोकं बघतात आणि लोकांना कळायला पाहिजे. कारण आता असं नाही पहिल्यासारखं 20 वर्षापूर्वी, की एक माहिती भेटली ती तुम्हाला उद्या भेटते. आता विदिन अ सेकंड काही झालं ते विदिन अ सेकंड दुसऱ्याला पोहोचतं आणि त्याची व्हॅल्यू, म्हणजे आज जर माहिती आली तर उद्या त्याची व्हॅल्यू 0 होते मित्रांनो. त्याच्यामुळं आपण म्हटलंय खराब आहे असं नाहीये. आपल्याला जगाच्या मुव्हमेंटनुसारच चालावं लागतं. जसं तुम्हाला एक मी स्टोरी सांगितली होती, की Nokia वन्स अपॉन अ टाईम ही वन ऑफ द बेस्ट कंपनी. आणि त्यावेळेस Android टेक्नॉलॉजी आली होती मित्रांनो. ओके. आणि Android कंपनी आली त्या जगात म्हणे, "सर तुम्ही घ्या" म्हणे, "आणि हे असं-असं आहे आणि इट विल हेल्प." ते म्हणे, "आम्हाला गरज नाही मित्रांनो." आणि Nokiaचा तो ब्लंडर सर्वात मोठा लॉस होता. Nokiaने ती टेक्नॉलॉजी घेतली नाही, वापरली नाही आणि इमिडिएटली दुसऱ्या कंपन्या आल्या. त्याच्यामध्ये एंटरटेनमेंट होतं, व्हिडिओ होते, पिक्चर होतं, मेल होते, सगळं होतं. जे की Nokiaमध्ये नॉर्मल फोनमध्ये नव्हतं. जो आज दिसतो ना साधा, आर यू गेटिंग? तर तुम्हाला टाईमासोबतच चालवतं. सेम उदाहरण तुम्ही Kodak कंपनी आठवत असेल तुम्हाला. Kodak कंपनीचे फोटो असायचे. बहुतेक तुम्ही त्यावेळेस आहे ना, ते रीलचे फोटो असायचे. असं काढायचो आपण. आणि इमिडिएटली मग ती टेक्नॉलॉजी पुन्हा आली याची डिजिटल फोटोची. त्यावेळेस त्यांनी सुद्धा नाकारलं. दे डिड नॉट चेंज देअर टेक्नॉलॉजी. आणि ती Kodak कंपनी बाजूला पडली, तर आज तुम्ही Kodakही ऐकत नाही आणि Nokia कुठेतरी करायचा प्रयत्न करतोय, पण बास. पण एकदा जर तुम्ही वेळ गेला तुमचा मित्रांनो, पुन्हा कोप अप करणं खूप मोठी डिफिकल्टी असते. आज घडीला ताकद सर्वात मोठी काय आहे मित्रांनो माहिती आहे? मला तुम्ही सांगा याच्यावरती चॅटबॉटमध्ये सर्वात मोठी ताकद काय? सर्वात महत्त्वाचं काय? तर मित्रांनो, दॅट इज द टाईम. वेळ, काळ. सर्वात मोठं जे वेपन आहे, आपण म्हणतो ना, माझाही वेळ येईल, माझाही मेरा भी टाईम आएगा. मित्रांनो, टाईम हे सर्वात मोठं आहे. तुम्ही जसं आता म्हटलं, Nokia म्हटला, की मला वापस यायचं. नाही येऊ शकत. त्याने किती जरी पैसा दिला, कारण बाकीचे सगळे लोकं पुढे गेले आहेत. मी तुम्हाला आणखीन एक कहाणी तुम्हाला मी सांगतो, जे तुम्हाला महत्त्वाचं वाटेल. Amazonचा जो ओनर आहे, तर त्याने क्लाउडवरती म्हणजे जी डाटा डेव्हलपमेंट आणि अपलोड करण्याची जी ती ही होती, जी टेक्नॉलॉजी होती, तो शांतपणे 4-5 वर्ष काम करत होता. आणि इमिडिएटली ही ब्रॉट द ऑल क्लाउड टेक्नॉलॉजी. आणि त्याच्यावरती बाकीच्या जगाला कोणालाच माहिती नव्हतं. आणि आज क्लाउड म्हणजे जे आपण डाटा सेव्ह करतो ऑनलाईन, त्याच्यावरती ती टॉप मोस्ट कंपनी Amazon आहे मित्रांनो. कारण बाकीच्यांना तो करायला वेळच भेटला नाही. Microsoft सुद्धा मागे पडलं. आणि सगळ्यात मोठा क्लाउडचा जो वापरणारा पार्टनर आहे किंवा कंपनी आहे, दॅट इज द Amazon. कारण त्याने 5 वर्ष अगोदर काम करायला सुरुवात केली. प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्हाला मित्रांनो एक लक्षात घ्या, टाईम आणि फर्स्ट ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. पहिला कोण वापरतो, पहिला कोण लॉन्च करतो आणि सर्वात आधी कोण इनोव्हेट करतो त्याला खूप महत्वाचं आहे. तर धिस इज अ थिंग मित्रांनो, Facebookमध्ये काय-काय करियर अपॉर्च्युनिटी आहेत. तर सेम थिंग इज अबाउट द सोशल मीडियामध्ये, की तुम्हाला ह्या ठिकाणी सुद्धा यू कांट बी लॅग बिहाइंड. यू कांट म्हणणार की आपण असं नाही. तुम्हाला पहिल्यांदा कोण सोशल मीडियावर आणतं, ही बिकेम द टॉप परफॉर्मर. याच्यामध्ये ॲड्स, एन-जी-ओ कम्युनिटी आउटरीच असतात, कस्टमर एक्झिक्युटिव्ह असतात. मी याच्यावर जास्ती काही हे करत नाही, पण धिस इज थिंग. आणि Facebook अल्सो गिव्ह द गुड अर्निंग. नंतर Instagram तुम्हाला सर्वांना आवडणारे Instagramच आहे. मला काही बोलायची गरज नाही सगळं. पण तुमच्याकडे जर चांगले फॉलोवर असतील, तुमच्याकडे कंटेंट छान आहे मित्रांनो, काही इट इज अ थिंग. पण यू शुड नाऊ थिंक इन द लॅक्स अँड मिलियन्स फॉलोवर. हे आहे तुम्ही याच्यातही करियर आपल्या मित्रांना हे करू शकता. स्टोरीज, क्युरिझल, करोज, याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं कन्सिस्टंट पोस्टिंग आणि स्ट्रॉंग व्हिज्युअल, ट्रेंड बेस्ड रील्स आहे. आणि आजकाल मी बघितलं मित्रांनो, खूप मोठं तंत्र आहे. सोशल मीडिया तुम्ही पुस्तक वाचले तरी तुम्हाला कळेल. जी लोकं याच्यात काम करतात, दे हॅव टू डू अपडेट्स आणि लॉट ऑफ हार्ड वर्क इज देअर. YouTube जसं मी तुम्हाला सांगितलंय, लाँग टर्म आणि शॉर्ट टर्म व्हिडिओ एज्युकेशन. आणि सर्वात मोठं Google नंतर सर्वात जास्त वापरलं जाणारं जे तंत्र आहे, दॅट इज द YouTube मित्रांनो. यूट्यूबर आहे, व्हिडिओ ब्लॉगर आहे, एज्युकेशन कंटेंट आहे. सगळ्यात महत्त्वाचं. पण मित्रांनो, तुम्ही सोशल मीडियाच्या काही तुम्ही निर्णय घेताना पण तुमचे एज्युकेशन सोडू नका मित्रांनो. तुम्ही ऑनलाईन करा, काही करा. माझी ही तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे. स्ट्रॅटेजिक गोष्टमध्ये काय आहे, निश तुमची निवडा, हाय व्हॅल्यू कंटेंट टाका. ऑडियन्स एंगेजमेंट करणं गरजेचं आहे. मोनेटायझेशन करणं आहे. Twitter, मी जसं तुम्हाला सगळ्यात डेंजरवालं जे अ, अ, आहे दॅट इज द Twitter मित्रांनो.
करिअर अपॉर्च्युनिटी, पॉलिटिकल कम्युनिकेशन. प्रशांत किशोर नावाचे जे पॉलिटिकल होते, यांच्या सर्वांचं इथं खूप मोठं कमांड असायची ह्या ह्याच्यामध्ये, आणि दॅट इज द रिझन. आणि मित्रांनो, आज कुठल्याही आमदार खासदारापेक्षा प्रशांत किशोर यांची व्हॅल्यू जास्ती होती बिफोर, जेव्हा ते बिहारच्या इलेक्शनमध्ये इन्व्हॉल्व्ह झाले असतील. पण वन्स अपॉन टाइम ही वॉज अ व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग ॲज अन पॉलिटिकल ॲडवायझर मित्रांनो. तर दॅट इज अ पॉवर कम्स विथ दी सोशल मीडिया मॅनेजमेंट. ओके. करिअर अपोजिट याच्यामध्ये मीडिया मॉनिटरिंग आहे, पब्लिक रिलेशन आहे, पर्सनल ब्रँड आहे, शॉर्ट पोस्ट आहेत, स्ट्रॅटेजिक ग्रोथ याच्यामध्ये टाइमली पार्टिसिपेशन खूप महत्वाचं आहे, स्ट्रॉंग ओपिनियन, कन्सिस्टन्स एंगेजमेंट आहेत मित्रांनो. मिहिर. ओके. मिहिर म्हणतोय टुडेज मॉक इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स. ओके, गुड. लाईक, हां, चालेल. मिहिर, याच्यामध्ये आपण जे आता डिस्कस करतो आजच्या इंटरव्ह्यूमध्ये, जे महाराष्ट्र, एक दोन, मला एक गोष्ट चांगली सांगावीशी वाटते मित्रांनो. खूप कमी वयाची मुलं आता युपीएससी तयारी करून येत आहेत. म्हणजे मी आज तर एक 23चा मुलगा बघितलाय. ही कम फ्रॉम द नाशिक, आणि नाशिकवरनं त्याने तयारी केली, नाशिकचाच आहे. आणि असं इम्पॉसिबल नाहीये. म्हणजे मला हे सांगायचा मुद्दा काय, ॲट द एज ऑफ 23 महाराष्ट्रातला पोरगा येतोय, स्पेशली नाशिकमधनं. That is a thing. And another lady is there, girl. She was a 23 something like, and she was a already post holder. म्हणजे ती 22 मध्ये क्रॅक केले तिने IRS. शी शी वॉज शी इज अन IRS नाऊ. आणि जस्ट टुडे शी अप्लाइड फॉर द ओनली IAS. मला बाकी कुठल्याही पोस्टिंग नाही टाकायला. तर तिला प्रश्न विचारले होते. तर तिचा पहिला प्रश्न आम्ही माझ्या मेंबरने प्रश्न विचारला, व्हाय यू वॉन्ट टू बी अन IAS. तर तिचं उत्तर मी सांगतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला हे होईल. ती म्हणे, सर, आय वुड लाईक टू बिकम एन इन्स्पायरेशन फॉर द यंग जनरेशन. मला ते बिलकुल आवडलं नाही. म्हणजे मला हे, पण मग म्हणे, तू इन्स्पायरेशन बनण्यासाठी इकडे जायची काय गरज आहे? तर मग नाही म्हणे, सर, आय वुड लाईक टू हेल्प. मग हेल्प म्हटले, बाकीचं काय हे झालं. तर मित्रांनो, कधीही लक्षात घ्या, ज्यावेळेस इंटरव्ह्यू आपण देत असतो, त्यावेळेस यू शुड बी हंबल टू से दॅट आय वुड लाईक टू हेल्प ऑन द इन द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअप अँड हेल्प. म्हणजे काय, टू वर्क. हेल्प म्हणू नका. हेल्प, वी आर नॉट अ हेल्प, वी आर ओनली मेडियम. तर आय वुड लाईक टू वर्क फॉर द कॉमन म्हणण्यापेक्षा नीडी पीपल ॲट द ग्राउंड लेवल, अँड आय वुड लाईक टू इन दॅट एरिया. धिस शुड बी द सिम्पल आन्सर. पण तुम्ही जेव्हा म्हणता मी इन्स्पायरेशन, म्हणजे तुम्ही मग, यू कॅन बी इन्स्पायरेशन बाय पुटिंग इन द Instagram ऑल्सो. यू कॅन बिकम अ गुड इन्स्पायरेशन बाय पुटिंग ऑन द TikTok. यू कॅन बी गुड इन्स्पायरेशन बाय पुटिंग इन द Facebook. आय एम राईट? पण तिथं एक वाक्य कसं चुकतं मित्रांनो. तर डोंट यूज द सच अ इन्स्पायरेशन वर्ड एनिव्हेअर, बिकॉज